हॅलो गाईज, माझं नाव स्वाती आणि मी पुण्याच्या एका छोट्याशा PGमध्ये राहते. व्लॉगिंग करण्याचं एकच रिझन आहे की मला पुण्यामध्ये माझं स्वतःचं एक घर घ्यायचं आहे आणि तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईज, आज आहे सॅटरडे आणि मी आता आंघोळ वगैरे करणार आहे. माझी सेकंड शिफ्ट आहे. आता मी उठली आणि मी थोडंसं मी लाईट केलं, कसं दिसतंय गाईज. आता मी किती वाजलेत, 12 वाजलेत. आंघोळ करणार आहे, 12:30पर्यंत निघणार आहे. ठीक आहे, मी आंघोळ करून येते गाईज आणि तुम्हाला भेटते. गाईज, तर मी आंघोळ करून आली आहे आता आणि मी काय तयार वगैरे नाही होणार, कारण तुम्हाला माहिती आहे मी एक मेकअप ब्रँडसाठी काम करते. सो मला तिथं जाऊन मेकअप करावा लागतो. त्यामुळे मग मी नॉर्मल पण काही इथून तयार होत नाही, फक्त थोडेसे केस नीट करून घेते आणि मग तिथं जाऊन घेते. ठीक आहे, आता मी पटकन गाईज, ते सॉन्ग मला एवढं आवडलंय. त्याचं मिनिंग तर मला समजत नाही की काय, पण खूप आवडतं यार मला ते सॉन्ग. 12:30 वाजले आता निघाली. भूक पण लागली. PGमध्ये काय सॅटरडे आहे, 2 टाईम जेवण असतं. म्हणजे सकाळी नाश्ता बनला होता, नूडल्स वगैरे मला काही जास्त आवडत नाही. मी थोडंसं आणून खाल्लं कारण भूक लागली आहे, खावं तर लागणार. थोडंसं खाल्लं. आता टिफिनला थोडंसं खाली काय खिचडी किंवा दाल चावल काय बनलंय आपण बघू. ते थोडं टिफिनला घेऊन तर झालं. एवढंच तयार झाले. मी टिफिन जाऊन मग तिथं तयार होणार. तहान लागले, पाणी पिते. आता आपण खाली जाऊ. काय जेवायला बनला असेल तर टिफिनमध्ये घेऊ, नसेल तर वर. गाईज, मी टिफिन बॉक्स घेतलाय, तर आपण खाली जाऊ बघू काय बनलंय का नाही. तेव्हा दोन माझ्या मैत्रिणी बसली, दिसत नाही. ब्लॉक कर तू. काहीच नाही भेटलेलं. 1 वाजता बनणार आहे आणि 1 वाजेपर्यंत मी नाही थांबू शकत, कारण 12:30 वाजलेत. 12:30 1 वाजेपर्यंत मला तिथं पोचावं लागेल. ठीक आहे, तर त्यांना लेट होणार आहे, त्यामुळं मग मी निघाले. गाईज, मला उशीर होतोय. 1 वाजता मला निघावं लागेल. मी त्यांना काही बोलू शकत नाही. बरं, काहीतरी खाऊन घेईन बाहेरूनच. असं सर्वाइव्ह करावं लागतं बाहेर. PGला जरी रेंट देत असेल आपण किंवा काही करत असेल तर असंच करावं लागतं. भूक लागली होती पण काय करू. तेव्हा थोडंसं केक आहे, केक घेऊन जा. ते परिस्थिती वाईट काढावी लागते. काय उपाशी तपाशी राहून पैसे जर सगळे आम्ही बाहेर खाण्यामध्ये घालवले तर मग जॉब करून थोडेसे जमा होणार, त्याचं काय करायचं. सगळे जर खायला घालवले तर रेडी होते गाईज मी जाण्यासाठी. टाइम झालाय, आपलं बसून काय उपयोग नाहीये, त्यामुळे मी निघते. लाईट बंद करते. चल आ रही है तू, आएगी. हाँ, उसके साथ जाने वाली. ठीक है, चल बाय, मैं निकल रही हूँ.
परत वरी आले कारण मी माझा चार्जर विसरले. बॅटरी डाऊन झालं, मोबाईल ऑफ केलं, मी पुढे काय व्हिडिओ बनवू शकणार नाही म्हणून रिटर्न आले. गाईज आज सॅटरडे आहे तर मी ऑफिसला चालले. तुम्ही बघितलं असेल की मला PGमध्ये जेवण पण नाही भेटलेलं. आज उपाशी जावं लागतंय कारण कामाला तर जावं लागणार आहे, मग जॉब पण जाईल. लोक सॅटरडे संडे झोपतात निवांत आणि आम्ही कामाला जातो. रिटेल लाईफ, आणखीन दुसरं काय. आणि काय काय लोकांचं ते काय आज रोज डे आहे, हे आहे, ते डे आहे. आमचं कसलं रोज डे नाही, कसलं सॅटरडे नाही, कसलं संडे नाही. उठ, कामावर जा, काम कर, घरी ये, एवढंच चालतं. म्हणून गाईज सपोर्ट करा यार. स्वतःचं घर घेतलं, काहीतरी स्वतःचं बनेल एवढं कष्ट केल्यासारखं. कारण रिटेलमध्ये काम करून एवढे पैसे तर शिल्लक राहत नाहीत की काहीतरी त्यातून करावं. PGचं रेंट देण्यात, हे देण्यात, ते देण्यातच जातं आहे. असं जेवण नाही बनल्यावर एक टायमाचं बाहेर दाल चावल तरी खावं लागेल ना आम्हाला. उपाशी तर राहू शकत नाही. पोटासाठीच करतो आपण जे करतो. चला आता रिक्षा भेटते का बघू आणि रिक्षामध्ये जाऊ. किती वेळ थांबले, रिक्षा थांबायलाच तयार नाही आहे. किती वाट बघते. टाईम झालाय पहिलं तर मला जायचा कामावरती आणि रिक्षा थांबत नाहीये. फायनली किती वेळ उभारल्यानंतर मला रिक्षा भेटला आणि रिक्षामध्ये आम्ही 4 माणसं बसलो होतो. त्या 4 माणसांकडे पण ऑनलाईन होतं, माझ्याकडे पण ऑनलाईन होतं. आणि तो रिक्षावाला म्हणतोय की आता उतरा. मग कामावरती यायला लेट होतोय म्हणून मग एक काकांकडे होतं कॅश. मग त्यांना आम्ही सगळ्यांनी तिघांनी मिळून ऑनलाईन पे केलं आणि त्यांनी रिक्षावाल्याला दिलं. पुढे आलो किती सारं ट्रॅफिक, एवढे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात गाईज, तुम्हाला काय सांगू. फायनली आत्ता मी पोचते कामावर. आता मी पार्किंगला आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटते, ठीक है. आता मैं गेल्यानंतर माझा मोबाईल सबमिट. देखो दुनिया में सब लोग आपको यही कहेंगे, थोड़ा कम खाओ, थोड़ा कम मेकअप करो, थोड़ा कम घूमो, थोड़ा कम बोलो. सब लोग सिर्फ कम 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 ही कहेंगे, लेकिन मैं कहती हूँ सब ज़्यादा करो. घूमो ज़्यादा, मेकअप ज़्यादा करो, मज़ा ज़्यादा करो, क्योंकि लाइफ एक ही है और एक बार ही. टू PG गाइस, बैक टू PG. खाना क्या बनाए. मी कामावरून आले, फ्रेश झाले, ड्रेस चेंज केला, जेवण केले कारण खूप भूक लागली होती. मैत्रिणी गेल्या होत्या, त्यांच्या फ्रेंडचं एकाचं लग्न होतं म्हणून सगळ्याजण गेल्या होत्या, त्या आत्ता आलेत. मग मी बघा झोपायची पण तयारी केली. कारण आता मी ब्लॉग एडिट करणार आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असे छान छान माझे ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज, गुड नाईट.